माध्यमातून भरपूर विकास झालेला आहे। विरोधकांच्याकडून हे अपप्रचार चालू आहे। हे चांगल्या व्यक्ती बघून निवडून यायला पाहिजेत की जेणेकरून गावचा विकास व्हायला पाहिजे। मी त्यांना बरेच वेळा म्हटलं बाबा मुलं लहान आहेत जरा जपून राहा, तरी पण तो ऐकत नव्हता। त्या माणसाकडे ज्यावेळी पद नव्हतं काही नव्हतं तर आता सुद्धा साधा माणूस आहे तरी त्याने भरपूर लोकांची कामं केला आहे, भरपूर लोकांच्या वाईट वेळेत आला आहे। त्यामुळे त्याला लोक 100% निवडून देणार व लीडनं निवडून देणार। 100% ते माणूस येणार आणि भविष्यात मोठी वार्डात व उपरी गावाच्या विकासात भर करणार। तसा व्यक्तीच उपरी गावात कोण नाही, उपरी गावात म्हणजे आजपर्यंत काम करणारी व्यक्तीच कुठली नाही। त्याच्यामुळे बऱ्यापैकी वरचा भाग सगळाच तसा त्या एकच ह्याच्यात अडकून आहे। डॉक्टरांनी ऍडमिट होण्याचा सल्ला दिलाय पण स्पेशल रूम परवडत नाही, मग टेन्शन घेऊ नका। सूर्या हॉस्पिटलने प्रथमच अगदी कमी किमतीत सर्व सोयींयुक्त आणि रुग्णांची गरज लक्षात घेऊन बजेट फ्रेंडली रूम्स उपलब्ध केले आहेत। कॅशलेस सुविधांसह खिशाला परवडणाऱ्या किमतीत बजेट फ्रेंडली इकॉनॉमिक स्पेशल रूम। पत्ता कोंडावळ चौक, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर। संपर्क 9822 63 54 69। नमस्कार, केके न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। नगर परिषद निवडणुकांचा रंग जसजसा चढू लागला आहे तसतसं प्रत्येक मतदारसंघामध्ये वातावरण देखील जे आहे, राजकीय वातावरण ते तापल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। मात्र एकीकडे राजकीय वातावरण तापत असताना दुसरीकडे सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या, त्यांच्या परिसराचा विकास झालाय की नाही हे जाण्याचा प्रयत्न आपण आज करणार आहोत। आणि हेच जाणून घेण्यासाठी मी पोहोचलोय कोल्हापूर शहरातील, कोल्हापूर जिल्ह्यातील चंदेरी नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हुपरी शहरामध्ये। आणि हुपरी शहरामध्येच आपण आज काही नागरिकांशी संवाद साधणार आहे आणि त्यांच्या समस्या, त्यांचा विकास, त्यांच्या प्रतिक्रिया, थेट प्रतिक्रिया आपण जाणून घेण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत। मी सध्या हुपरी शहरातील शाहूनगर परिसरामध्ये आहे। या ठिकाणी माझ्यासोबत काही नागरिक आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात। साहेब नमस्कार। काय सांगाल, आता हुपरी नगर परिषद निवडणूक लागलेली आहे, 2 तारखेला मतदान होतंय, 3 तारखेला निकाल देखील आहे। पण सर्वसामान्य नागरिक म्हणून तुमच्या परिसराचा किंवा हुपरी शहराचा विकास झाला असं तुम्हाला दिसतोय का? उपरी परिसराचा विकास आता तसा बघायला तर चांगला झालेला आहे, परंतु आता नवीन काम आणि पाण्याची टाक्या बिक्या चालू आहेत। आता 2-3 टाक्या नवीन बांधल्यात, फक्त पाण्याची अडचण होते, रस्ते बिस्ते झाल्यात, पण तो आता नवीन पाण्याच्यामुळे जरा खड्डे पडल्यात। बाकी सगळं शाहूनगर सगळं स्वच्छ आहे अगदी। काय वाटते, कुणाच्या माध्यमातून नगर परिषदेवर आता प्रशासक होते, कुणाच्या? ह्याच्या अगोदर सरपंच साहेब म्हणून मंगलगाव मार्गे 5 वर्ष इथे काढल्यात पहिल्यांदाच, आणि आता मंगलगाव मार्गे आता ह्याच्या आहेत नगराध्यक्ष निवडणुकीत। नगराध्यक्ष निवडणूक आणि 100% तेच येणार, येतील 100%। काय कारण आहे ते निवडून येण्यामागे, काय कारण? तसा व्यक्तीच उपरी गावात कोण नाही, उपरी गावात म्हणजे आजपर्यंत काम करणारी व्यक्तीच कुठली नाही। त्याच्यामुळं मंगलगाव मार्गेच 100% निवडून येणार। चांदीनगरी आहे ही, आणि हे 100 वर्षापूर्वी पासून इथं धंदा आहे चांदी, आणि सगळे लोक अगदी म्हणजे विश्वासाने एकमेक राहतात, विश्वासाने एकमेकावर राहतात। इतका मोठा व्यापार, इतका मोठा व्यवहार इथं मोठं होत असतात, सगळं होत असते। मात्र शहर कुठंतरी शहरात ज्या सोयी सुविधा मिळायला पाहिजेत त्या मिळत नाहीत असं चित्र आहे का? हा, नाही, मंगलगाव मार्गे आमच्या इथले समाजातले आहेत, ते दलित पॅंथर पासून काम पूर्वीपासून करतात इथं, आणि त्यांच्या माध्यमातून सगळ्या सुखसोयी त्यांनी आमच्या तर समाजापुरत्या किंवा गावापुरत्या केलेत, आणि त्यांचं कार्य चांगलं आहे। त्यांचं कार्य चांगलं आहे, पण आता 2 तारखेला मतदान होतंय, बटन दाबत असताना पक्ष बघणार, नेता बघणार, काय व्यक्ती बघणार, काय विकास बघणार? आता काय विकास केलेला आहे त्यालाच आम्ही मत देणार। मग मंगलगाव मार्गाने विकास केलेला आहे गावाचा, त्यामुळं आमची म्हणजे आमच्या समाजाची संपूर्ण मतं त्यांना पडणार आणि गावाची पडणार। तुम्ही काय बघणार आहे मतदान करताना? मतदान करताना मी मार्गे साहेबांच्या ह्याच्यावर शिक्का मारणार। आणि मार्गे साहेबांचं काम पुढं, आता नगराध्यक्ष, सरपंच आणि नगराध्यक्ष, मार्गे साहेब आरपीआयचे मेन ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत, दलित पॅंथर पासून, म्हणजे रामदास आठवडे, जोगेंद्र कवाडे, प्रकाश आंबेडकर, सगळ्या संघटने अगदी हे केलेलं काम त्यांनी आहे, गावाला सगळ्या अनुभव आहे। मार्गे साहेब म्हणजे की नाही एकदम गावचं शानच आहे म्हणा, आणि गावाने सगळ्या उचलून धरलेलं आहे त्याचं। मार्गे साहेब निवडून येणार नक्कीच आहे, आणि त्याप्रमाणे एक आमच्यातला
म्हणजे आमच्या भावाचा मुलगा आहे, सागर कांबळे म्हणून का नाही निवडणुकीला उभा राहिला आहे. ते सुद्धा निवडून येण्याची शक्यता आहे. इथं काय आहे माहिती आहे काय, निवडणूक जी होत्या ती कुणाच्या पार्टी स्पीड मधने होत नाही. संपूर्ण सगळे एकामेक असे चहा पेत हे करतात, निवडणूक करतात. पण कधीच असं आजपर्यंत रेकॉर्ड असा आहे की इथं निवडणुकी वेळा भांडण कुणाचंच झालं नाही आजपर्यंत. रेकॉर्ड भाषणामध्ये काय कामाच्या ह्याच्यातनं ते भाषणात एकामेकावर जर टीका केली असली तर ते विसरून जातात लगेच. पण एक ही गावातले संपूर्ण लोक कुठलेच पार्टी आहेत सगळ्यात, पण कुठल्याच पार्टीचं असं एकमेकाचं मतभेद नाही. ह्या निवडणुकीकडे बघत असताना आदरणीय माळगे साहेबांचं कार्य सांगायचं झालं तर ह्याच्यापूर्वी 5 वर्ष सरपंच पद्धतीने भोगलेलं आहे. राजकीय भरपूर अनुभव आणि सर्व जातींनिशी ते जरी मागासवर्गीय असले तरी सगळ्या जाती धर्मांना लोकांना घेऊन कार्य करणारं एक नेतृत्व म्हणून माळगे साहेबांच्याकडे पाहिलं जातंय. त्यामुळं 100% ही हुपरीची चंदेरी जनता त्यांच्या बाजूने कौल देईल. प्रशासनाचा कारभार कसा होता? प्रशासनाचा कारभार चांगलाच होता. मग त्या चांगल्या कारभारात आणि एखाद्या ह्या प्रमुख नेते मंडळींची जरी भर पडली माळगे साहेबांच्या सारख्या जर नेतृत्वाची तर अजून कारभार उजळ होईल, चांगला होईल. त्याच्यामुळे विकासाला पुढं घेऊन जाणारी व्यक्ती म्हटलं तर ती माळगे साहेब आहेत. आता पाण्याची योजना असू दे, पुढं नगरपालिकेची इमारत असू दे, हुपरीमध्ये कोर्ट असू दे, चांदी व्यवसायासाठी क्लस्टर योजना असू दे, ह्यासाठी धडपडणारी हे व्यक्तिमत्व आहे. आता तुमच्या दृष्टीने हुपरीला महत्वाचा एक प्रकल्प व्हायला पाहिजे असा कोणता आहे? आता जी एक नगरपालिकेची बिल्डिंगचा एक विषय आहे, कोर्टाचा विषय आहे, पाण्याची तर आता चालूच आहे ती स्कीम. ह्या त्यांच्या म्हणजे त्यांच्या हे डोक्याने हा माळगे साहेबांचा विषय आहेच आणि ते या येत्या 5 वर्षात पूर्ण करतील असा 100% विश्वास आम्हाला आहे. काय वाटते, नगर परिषद निवडणूक आहे, काय वारं कुणाचं आहे? सध्या हुपरी गावात हे भाजपा शिवसेना युतीचं महायुतीचे वातावरण चांगलेलं आहे, पोषक वातावरण आहे. आम्हाला भाजपाच्या 5 वर्षाच्या काळात पाण्याचा प्रश्न 80% सुटलेला आहे. त्याचबरोबर रस्ते झालेले आहेत. आता प्रश्न फक्त आता राहिलेला आहे तो फक्त सिटी सर्वेचा, तो पण काही दिवसातच आमचे महायुतीचे युतीचं सरकार आल्यावर इथं आम्ही 100% प्रयत्न करणार. काही दिवसातच त्याचा आम्ही पाठपुरावा करून मंत्री महोदयांच्या माध्यमातून भागाचे आमदार अशोकराव माने, इचलकरंजी विधानसभा मतदारसंघ कार्यसम्राट आमदार आमचे नेते राहुलजी आवाडे साहेब यांच्या माध्यमातून, पालकमंत्री प्रकाशराव आंबेडकर, चंद्रकांतदादा यांच्या माध्यमातून, देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री यांच्या माध्यमातून आम्ही 100% लवकरात लवकर हुपरी शहरासाठी नवीन इमारतचं नियोजन आखू. मित्रा, तुला काय वाटतंय विकास होणार? आणि वार्ड नंबर 8 मध्ये गोपी शेट्टी यांचं चिन्ह धनुष्यबाण आहे. हे जर निवडून आले तर 100% विकास होणार व आमच्या माळ भागाचा सिटी सर्वे पण होणार. 5 वर्षाच्या काळात भाजप ताराराणी म्हणून आमची आवाडे गटाची युती होती, त्यांच्या माध्यमातून भरपूर विकास झालेला आहे. विरोधकांच्याकडून हे अपप्रचार चालू आहे. हे असं झालेलं नाही आहे. कामं ही जनतेला माहीत आहेत. हे भाजपनं केलेली कामं आहेत, ते महायुतीनं केलेली कामं आहेत. त्या जोरावरच आम्ही जनतेच्या समोर जाऊन निवडणुकीला आम्ही प्रभाग क्रमांक 7 मधून आमचे उमेदवार भारतीय जनता पार्टीचे पैलवान प्रकाश रणदिवे व मागासवर्गीय महिला उमेदवार सौभाग्यवती शीतल किरण कांबळे आणि 8 मध्ये गोपी शेट्टे, त्याचबरोबर वैशाली अजय सुतार, सर्व महायुतीचे 1 ते 10 वार्डात 100% ताकदीनिशी आमचे उमेदवार महायुतीचे निवडण्याला मला 100% खात्री आहे. आणि नगराध्यक्ष सुद्धा खरंय काय? खराय रोहित उर्फ गोपी शेट्टी 8 नंबर मध्ये निवडून यावा असं आमची तरी इच्छा आहे. आणि 100% लेट नाही येणार, कारण की त्या माणसाकडे ज्यावेळी पद नव्हतं, काही नव्हतं, तर आता सुद्धा साधा माणूस आहे, तरी त्याने भरपूर लोकांची कामं केला आहे, भरपूर लोकांच्या वाईट वेळेत आला आहे. त्यामुळे त्याला लोक 100% निवडून देणार व लीड न निवडून देणार आणि 100% ते माणूस येणार आणि भविष्यात मोठी वार्डात व उपरी गावाच्या विकासात भर करणार.
मी सध्या हुपरी शहरातील अंबाईनगर 94 प्लॉट या परिसरामध्ये आहे। या ठिकाणी काही माझ्यासोबत नागरिक आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधूयात। काका, काय सांगाल? आपण अनुभवी आहात, अनेक वर्ष तुम्ही हुपरीमध्ये तुमचा वास्तव्य आहे। हुपरी शहराचा जो विकास व्हायला पाहिजे तसा विकास झाला असं वाटते का? उपरीचा तर बऱ्यापैकी झालेला आहे। जास्त करून म्हटलं तर आमच्या ह्या वार्डातले रफिक मल्ला यांच्या मार्फत बराच विकास झालेला आहे। गटारी म्हणा, रस्ते म्हणा, तालमीचं काम असून दे, शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं काम असून दे, धार्मिक कुठले बी असून दे, ते सगळे त्यांनी केलेलं आहे। पाण्याचा प्रश्न म्हणाल तर पाणी याच्या नगरसेवक आमचे रफिक मल्ला नव्हते त्यावेळेला 12, 13, 15 दिवसातून एकदा येत होतं। नगरसेवक झाल्यापासून 4 ते 5 दिवसात पाणी येते। रस्त्याचं जर म्हणाल तर आता तुम्ही इथं प्रत्यक्षात बघू शकताय, रस्ते सगळे चकाचक आहेत, गटारी चकाचक आहेत, त्यामुळे काहीच प्रश्न नाही। ओपन जिमचं काम केलेलं आहे त्यांनी आपल्या वॉर्डात ते बऱ्यापैकी त्यांनी कामं भरपूर सगळी केलेली आहेत, जे त्रुटी होते सगळ्या केलेले आहेत त्यांनी। त्यामुळं आम्हाला असं वाटत नाही की वॉर्डात असं काय म्हणजे मागं पडले किंवा असं काय झालेलं आहे असं नाही, कामं सगळी झालेली आहेत। सोडा येणाऱ्या 2 तारखेला मतदानाची वेळ आलेली आहे। आता मतदान करत असताना तुम्ही पक्ष बघणार आहे, व्यक्ती बघणार आहे की आणखीन कुठला गट तट बघतोय? नाही, आपण माणूस बघून मतदान करतोय, माणूस बघून, व्यक्ती बघून आम्ही मतदान करतोय। तू तरुण आहेस, या भागात आपण वावरत असताना आपल्याला अनेक समस्या जाणवत असतात, अनेक त्रास होत असतात। तर रोजगाराच्या महत्वाच्या जे हुपरी शहरातील तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे या दृष्टीनं नगर परिषदेकडनं कुठली कार्यवाही किंवा चांगली कामं झालीत का? नगरपालिकेकडून पाण्याचा मोठा प्रश्न होता, तो आता योजना 46 कोटी रुपयाची मंजूर झालेली आहे। त्यामुळे पाणीचा प्रश्न 100% हा मिटणार आहे। तसेच इतर सुविधा पण चांगल्या पद्धतीने चालू आहेत। भाजप पक्षाने चांगलं काम केलेलं आहे। यावेळी आमच्या प्रभागात जे आमचे भाऊच नगरसेवक आहेत त्यांनी कमीत कमी 90% सर्व समस्या सोडवल्यात, रस्ता, गटरी, सर्व समस्या सोडवल्यात। विकास म्हणजे प्राथमिक ज्या गरजा आहेत, लाईट, पाणी असू दे, रस्ते असू दे, ह्या बऱ्यापैकी सगळ्याच नगरसेवकांनी प्रयत्न केलेला आहे। पण आमचं हे 94 भाग असू दे किंवा अगोदरचा जुना प्रभाग क्रमांक 8 होता ना रे आपला, 7 याच्यामध्ये भरपूर विकास झालेला आहे। आणि आता जे काय इलेक्शन होणार आहेत हे चांगल्या व्यक्ती बघून निवडून यायला पाहिजेत, की जेणेकरून गावचा विकास व्हायला पाहिजे। तसं म्हटलं तर पाण्याची समस्या बऱ्यापैकी सुटलेली आहे, पण अजून हे 46 कोटीची जी पाण्याची स्कीम मंजूर झालेली आहे ती पूर्णत्वास जायला पाहिजे आणि लवकरात लवकर लोकांची समस्या पाण्याची सुटली पाहिजे अशी अपेक्षा आहे आमची। नाही, सगळेच आपापल्या परीने चांगलं काम करायचा प्रयत्न करत आहेत, फक्त आम्हाला गावचा विकास व्हावा ह्या दृष्टीनं चांगली व्यक्ती तिथं निवडून यावी आणि उपरीचा विकास करावा एवढीच आमची अपेक्षा आहे। तुमच्या मते काका, तुमचा अनुभव आहे खूप मोठा, आणि तुमच्या मते कोणत्या महत्वाचा मुद्दा या निवडणुकीत घेतला पाहिजे किंवा विकासाच्या दृष्टीने कोणता महत्वाचा मुद्दा तुमच्या नजरेत आहे? विकासाच्या दृष्टिकोनातनं बघितलं तर पाण्याचा प्रश्न आहे पटकन सुटावा अशी अपेक्षा आहे, कारण अगोदर 15 दिवसातनं पाणी येत होतं, आता ते कमी करत 8 दिवसावर आलेलं आहे। पण जरी आपली 46 कोटीची जी स्कीम मंजूर झालेली आहे ती पूर्ण झाली तर मला वाटतं 1 दिवसाला पाणी येईल, आणि महत्वाचा प्रश्न हाच आहे की पाणी प्रश्न सुटावा। दादा, तुम्हाला काय वाटते? पुढे चाललेलं आहे आणि आम्हाला रफिकदादांच्याकडनं एक अपेक्षा आहे की ह्या भागाला सिटी सर्वे जवळजवळ 90% काम पूर्ण झालेलं आहे। आम्हाला इथं पूर्ण माळ भाग एकही जागा सिटी सर्वे झालेली नाही, यांनी प्लॉट नाही, तेवढी आपली अपेक्षा आहे की त्यांच्याकडनं आम्ही पूर्ण करून घेऊ आल्यानंतर। शहराच्या दृष्टीने कुठला महत्वाचा मुद्दा महत्वाचा? बऱ्यापैकी वरचा भाग सगळाच तसा त्या एकच ह्याच्यात अडकून आहे सिटी सर्वे मध्ये, आणि आम्हाला थोडं चांदी भागात, चांदी व्यवसायाला ज्या अडचणी येतात त्याच्यासाठी पण काहीतरी आपल्या या शासनानं करावं पुढे जाऊन, सिक्युरिटी म्हणून तेवढंच। येणाऱ्या 2 तारखेला मतदान करताय, काय वाटतंय? डोळ्यासमोर काय ठेवून मतदान करणार आहे? आम्ही ह्याच्या आधी जे आमच्या माणसानं काम केलंय ते काम डोक्यात ठेवूनच आम्ही मतदान करणार। आम्ही कुठला पक्ष बघणार नाही किंवा कुठली जातीपातीचं राजकारण ते पण बघणार नाही, फक्त आमचा माणूस बघून आम्ही मतदान करणार। काय म्हणताय? नाही, कसं आहे, सिटी सर्वेचा आता यांनी बोलल्यासारखं हा एकदम महत्वाचा प्रश्न आहे सिटी सर्वेचा, कारण जवळजवळ 70% गावाचा अजून सिटी सर्वे झालेला नाही आहे, आणि याच्यामुळे काय व्हायलंय
युवक असू देत किंवा सर्वसामान्य लोक असू देत त्यांना धंद्यासाठी कर्ज मिळत नाही आहे, कारण प्रॉपर्टी असून देखील त्याचा काही उपयोग होत नाही. यासाठी कुठल्या नेत्यानं पाठपुरावा केला नाही का हो? नाही केलेलं आहे. आता बऱ्यापैकी प्रयत्न चालू आहेत आणि आता जवळजवळ निधी देखील शासनाकडून मंजूर झालेला आहे. लवकरात लवकर म्हणजे सिटी सर्वे होईल अशी अपेक्षा पण आहे आणि आश्वासन देखील मिळालेलं आहे. त्यामुळे लवकरात लवकर तो देखील प्रश्न आमचा मार्गी लागावा अशी आमची येणाऱ्या नगरसेवकांच्याकडून आणि नगराध्यक्षांच्याकडून अपेक्षा आहे. बोलता बोलता तुम्हाला हे सामाजिक कार्याचा म्हणजे तुम्हाला उल्लेख केला, त्यात एक विषय सांगायचा राहिला. ज्या वेळेला कोरोनाचा काळ होता त्यावेळेला आपली लोक रुग्णापासून लांब जात होते. असा आमचा हा रफिक असा कार्यकर्ता आहे की त्यांनी स्वतः PPE किट घालून रुग्ण जे मृत्यू झाले त्यांच्यावर अंत्यसंस्कार स्वतः केलेले आहेत. मी त्यांना बरेच वेळा म्हटलं बाबा मुलं लहान आहेत, जरा जपून राहा, तरी पण तो ऐकत नव्हता. म्हणजे एवढे सामाजिक कार्याचे त्यांना तळमळ आहे. फक्त एकच नगरसेवक असा आहे की त्यांनी स्वतः PPE किट घालून अंत्यसंस्कार केलेले आहेत. एकमेव असा नगरसेवक आहे हुपरीतला हा. तुम्ही कुणाकडेही चौकशी करा, कुठलाही म्हणजे नगरसेवकाने असं केलेलं नाही. यावेळेला काय वाटतंय तुमच्या इथलं राजकारण? अनेक समीकरण बदललेले आहेत. ताराने आघाडी ज्या वेळेला होती भाजप ताराने, भाजपची नंतर तिथं सत्ता झाली. आता बघायला गेलं तर भाजप सक्रिय मोठ्या प्रमाणात दिसतंय. सगळा जर ओव्हरऑल विचार केला तर सत्ता कुणाची असं वाटतं? ते आता काय लगेच सांगता येणार नाही. फक्त आमचं एकच मत आहे की आमचा नेता निवडून यायला पाहिजे आणि ज्या आता वार्डातून निवडणुकीला राहिला आहे तिथला 100% तो विकास करणार एवढी मला खात्री आहे. हुपरी शहरातील अनेक भागांमध्ये फिरून आपण या शहरातील अनेक वॉर्ड जे आहेत त्या वॉर्डमधील नागरिकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. यावेळी नागरिकांच्या परिसराचा विकास, आमच्या परिसराचा विकास झालेला आहे. अनेक ठिकाणी जी कामं व्हायला पाहिजे होती ती झालेली आहेत. 80% विकास झाला आहे. मात्र सर्वात महत्त्वाचा जो प्रश्न आहे या ठिकाणी पिण्याचा पाण्याचा आणि नगरपालिकेच्या नगर परिषदेच्या इमारतीचा जो प्रश्न आहे तो येणाऱ्या काळात नक्कीच सोडवला जाईल. या ठिकाणी अनेक जे कार्यकर्ते होते किंवा नागरिक जे होते त्यांनी आपल्या भागाच्या दृष्टीनं विकास झालेला आहे. मात्र हुपरीच्या चंदेरी नगरी म्हणून जी ओळख आहे, चांदी व्यवसायासाठी असेल किंवा रोजगारासाठी ज्या योजना यायला पाहिजे त्या योजना आणणं गरजेचं असल्याचं देखील काही नागरिकांनी आपल्यासमोर व्यक्त केलेलं आहे. KK न्यूज साठी सचिन वरेकर सह मी सद्दाम अली, KK न्यूज कोल्हापूर.